करण्यात आलं. ऍक्च्युली मंडल जेव्हा लागू झाला ना सर, मंडल कमिशन लागू झालं त्यावेळेला महाराष्ट्रात सगळ्या ओबीसी जात बांधवांना मिळून 14% आरक्षण लागू झालं होतं सर. आणि ते 14% आरक्षण 1990, 91, 92, 93 आणि 94 असे 5 वर्ष केवळ 14% आरक्षण लागू होतं. 23 मार्च 1994 माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी एक GR काढून उरलेलं जे 16% आरक्षण होतं सर, मराठ्यांच्या हिश्श्याला जे उरलं होतं ते 16% आरक्षण अचानक वर्ग ओबीसी मध्ये केलेलं आहे. त्यासाठी कुठला आयोग नेमला नव्हता, समिती नेमलेली नव्हती, अभ्यास गट नेमला नव्हता, कसलीच प्रोसिजर झालेली नाही. तुम्ही अचानक GR काढून तो हे केला. मी अजित पवारांना तो प्रश्न विचारला होता की तुमच्या चुलत्यांनी जे मिस्टेक ब्लंडर करून ठेवले त्या GRची श्वेतपत्रिका काढा, पण त्याच्यावर कोणी राज्यकर्ता बोलताना दिसत नाही. यातच आमचं जे गमावलेलं आरक्षण आहे, जे अतिक्रमण आमच्या आरक्षणावर झाले ते उघडं पडू शकलं असतं. दुसरा, बरं तुमची संख्या आज किती आहे महाराष्ट्रामध्ये? ओबीसी समाज बांधवांची संख्या जर काढायची असेल तर आपल्याकडे काही छोटे मोठे आपण थोडं गणित मोजलं तरी लक्षात येईल. आणि आरक्षण हे सर संख्येच्या प्रमाणातलं आरक्षण आहे सर. आणि तो जर काय आपण नियम तुम्ही जर म्हणत असाल की मंडल आयोगानं आम्हाला सांगितलं की आम्ही 52% आणि 54% म्हणून आम्हाला 50% आरक्षण दिलं, असं भुजबळ साहेब पण बोलतात. मग आज महाराष्ट्रात 52 आणि 54 तुम्ही आहे का, 54% तुम्ही आहे का, हाही विचार आपण केला पाहिजे. देशामध्ये आरक्षण जेव्हा लागू झालं सर त्यावेळेला 2 प्रकारचे आरक्षण लागू होते. एक दलित बांधवांचं आरक्षण आणि एक आदिवासी बांधवांचं आरक्षण. बरं ह्या दलित आणि आदिवासी आरक्षणामध्ये ना मराठा पात्र होता ना ओबीसी, म्हणजे आजची ओबीसी जाती कुठलाच पात्र होऊ शकत नव्हता. माळी नाही, धनगर नाही, कुंभार नाही, कोणीच नाही. मिळालं ना 90ला. हा नंतर मिळालं. बरं ह्या आरक्षणात मराठ्यांची मागणी सुद्धा नाही, त्यामुळे दलित बांधवांनी सुद्धा आमच्याकडे बघत असताना संशयाच्या दृष्टीनं बघू नये अशी आमचं एक सुरुवातीलाच त्यांना विनंती आहे. बरं ह्या आरक्षणाचं एक वैशिष्ट्य काय होतं, हे संख्येच्या 100% देता येतो. म्हणजे आज महाराष्ट्रात जर 13% SC आरक्षण लागू असेल तर महाराष्ट्रात 13% SC समाज बांधव आहेत, दलित बांधव आहेत. त्याचा अर्थ आज राज्यामध्ये जर 7% आदिवासी समाज बांधवांचं आरक्षण आहे तर 7% आदिवासी समाज बांधव राहतो. असं 13 आणि 7 20% समाज आणि 20% आरक्षण. दुसरं 1990ला आपण मंडल ऍक्सेप्ट केला, मंडल स्वीकारला. मंडलची शिफारस संख्येच्या 50% आहे, म्हणजे ते जसं 100% देता येते तसं हे 50% देता येते. मग आज महाराष्ट्रात ओबीसी समाज बांधवांचं जे आरक्षण आहे ते 32% लागू आहे सर. याचा अर्थ काय होतो, जर 32% आरक्षण लागू असेल तर मिनिमम 64% ओबीसी समाज बांधवांची इथं संख्या असली पाहिजे, मिनिमम 64% असली पाहिजे. म्हणून त्याला 64 निम्म 32 आहे, असं क्लिअर झालं. आज 64% ओबीसी, 20% SC ST, 64 आणि 20 84. ब्राह्मण, जैन, मारवाडी, पारसी आमचे जे काही बांधव आहेत उच्च वर्णातले ज्याला आपण म्हणतो सो कॉल्ड, या समाज बांधवांची संख्या सुद्धा आहे. ह्या समाज बांधवांची 6% संख्या आहे. तर 84 6 90. आमच्या राज्यामध्ये मुस्लिम समाज बांधव सुद्धा राहतात. त्या मुस्लिम समाज बांधवांची संख्या 17% आहे सर. आणि 90 आणि 17 107. आता टक्केवारी 100च्या पुढे असते का, की महाराष्ट्रात 107% इतरच समाज राहतात आणि मराठा समाज मायनस मध्ये राहतो, असं कुठं असेल का? नाही. 107 आणि 5/5/2021 सर्वोच्च न्यायालय आम्हाला जे म्हणालं होतं की मराठा समाजाची संख्या महाराष्ट्रातली विना आरक्षित मराठ्यांची ही 30% आहे. 107 अधिक 30 म्हणजे 137. महाराष्ट्रात संख्या मोजण्यात सुद्धा घोटाळा केला. सर माझं 1 मिनिट सबमिशन फक्त करतो, म्हणजे लोकांना कन्फ्युजन राहिलं नाही पाहिजे. सॉरी सर, बरं का, नाही बोला की महाराष्ट्रात राज्यकर्त्यांनी डॅम मध्ये घोटाळे केले, रस्त्यात घोटाळे केले, आकाशात घोटाळे केले, म्हणजे स्पेक्ट्रम घोटाळे केले, सगळं केलं. अहो महाराष्ट्रातली समाजाची संख्या मोजायला सुद्धा फार मोठा घोटाळा केलाय. 37%चा घोटाळा आहे. 137% लोक महाराष्ट्रात राहतात, असं होईल का सर? होत नाही. आपण जर याला उलटं मांडलं तर खरी एक्झॅक्ट आकडेवारी महाराष्ट्राच्या समोर लक्षात येईल. SC ST बांधव 20%, विना आरक्षित मराठा सर्वोच्च न्यायालयाच्या म्हणण्यानुसार 30, 20 आणि 30 50. महाराष्ट्रामध्ये 6% ब्राह्मण, जैन, मारवाडी, पारसी असे 56. आणि मुस्लिम समाज बांधवांची 17% न धरता 10% धरा, कारण काही मुस्लिम जातीला ओबीसी मध्ये आरक्षण मिळते. 56 आणि 10 66 होते सर. 100 मधून जर 66 वजा केले तर येणारा आकडा, म्हणजे 66 होईपर्यंत सगळे समाज मोजले होते, फक्त ओबीसी राहिला होता. 100 मधून जर 66 वजा केले तर जो येणारा आकडा असेल तो या राज्यात राहणाऱ्या जास्तीत जास्त ओबीसी समाज बांधवाचा आकडा आहे, म्हणजे ते 34. म्हणजे महाराष्ट्रात आज घडीला, आज मितीला, म्हणजे कुणबी वगैरे सगळे मिळून 34%च ओबीसी समाज बांधव राहतात. आणि याला दुसरा काय सर, आपल्या देशाच्या केंद्राची जी सामाजिक न्याय विभागाची यादी आहे, मी तुम्हाला आता देतो, व्हॉट्सअप करू शकतोय, त्याच्यामध्ये 33.82% ओबीसी महाराष्ट्रात राहतात 2011च्या अंदाजानुसार. मग 34% जर ओबीसी असतील तर तुम्हाला संख्येच्या निम्मच आरक्षण मिळालं पाहिजे.
म्हणजे 17% आरक्षण मिळायला पाहिजे होतं. आज त्यांच्याकडे 32 आहे. याचा अर्थ फक्त एकच सांगतो, दोन वाक्यात सबमिट करतो. जास्तची गॅप राहते या सगळ्यात. अहो 15%, 32 मधून 17 वजा केले तर 13% राहते. 13% आरक्षण 15% राहते सर. 32 मधून 17 केलं आणि 30 मधनं 17 वजा केले तरी 13% मिनिमम 50%च्या आत कोटा आहे. मग आज राज्यकर्ते शरद पवार साहेब, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे कुणाचं काढून न घेता असे कसे काय बोंबा मारू शकतात? साहजिक आहे ना. जे आमचं आहे सर,